नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी विषयामध्ये भाग दुसरा 7वा कविता विंचू चावला. ॲक्च्युली हे एक भारूड आहे. याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. संत एकनाथ हे या भारुडाचे लेखक आहेत. यांनी हे भारूड लिहिलेलं आहे. सर्वप्रथम आपण या श्रेष्ठ संत कवीचं जीवनचित्र किंवा त्यांच्या जीवनाविषयी माहिती प्रथम घेऊया. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ. संत एकनाथ महाराज यांनी चतुर्श्लोक भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान व काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे त्यांनी केलेले आहे. जातीपातींचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतलेले आहे. भारूड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतली अशी भारुडे त्यांनी रचली. त्यामुळे भारूड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा माणसामध्ये उमटला. भारूड हे आध्यात्मिक रूप असते. सर्वसामान्य जनतेला परमार्थिक नीतीची शिकवण द्यावी, त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज आणि त्यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित करून रूपकांचा वापर इथे करून दिलेला आहे व रूपकांचा वापर करून त्यांनी चांगली शिकवणही दिलेली आहे. एकनाथांनी भारुडाची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहे. संत एकनाथांचे एक काव्य आहे आणि त्यांनी खूप साऱ्या रचना लिहिलेल्या आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत, भारुडे लिहिलेले आहेत आणि त्यांची काही भारुडे हिंदीत सुद्धा आहेत. असं या कवीचं वर्णन येथे केलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांचे आपण अनेक काव्य वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत आणि त्यांचं हे भारुडही आज आपण अभ्यासणार आहोत. थोडक्यात आपण ह्या भारुडाचा परिचय घेऊया. भारुडाचे नाव आहे विंचू चावला. अगदी वेगळं नाव आहे, पण याचा मतितार्थ काय आहे तो बघूयात. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध, काम म्हणजे इच्छा, क्रोध म्हणजे राग, संताप, याला आपण क्रोध म्हणतो, या विकारांचं प्रतीक आहे. विंचू हा या सर्व वाईट प्रकारांचं प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन हे दूषित होते. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल होऊन लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झालेल्या सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढलेले आहे की समाजामध्ये जी काही अंधश्रद्धा आहे, वाईट गोष्टी आहे, त्यावर त्यांनी एक प्रकारची निषेध केलेला आहे. त्याच्यावर त्यांनी तीक्ष्ण बाण ओढलेला आहे. येथे सुद्धा
अंगारे धुपारे व अंधश्रद्धेवर प्रहार त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो. अंगावर लावायचा असेल तर सत्वगुणांचा लावा. अंगारा आपल्याला लावायचा असेल तर सत्व म्हणजे चांगल्या गुणांचा अंगारा लावा. अंगारे धुपारे जे देवाच्या नावाने लावतात ते लावण्यापेक्षा चांगल्या गुणांचा तुम्ही अंगारा लावा असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा, चांगल्या गुणांचा तुम्ही अंगीकार करा व दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधानही लाभेल. असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून केलेला आहे. अतिशय सुंदर, छान आणि मार्मिक असं प्रस्तावना आपण वाचलेली आहे की संत एकनाथ यांनी समाजात असलेले वाईट गोष्टी, अंधश्रद्धा ह्या दूर करण्यासाठी हे भारूड लिहिलेलं आहे. आणि खरोखर त्यांनी आपल्या भारुडात खूप छान सांगितलेलं आहे की अंगारे दुपारे लावण्यापेक्षा चांगल्या गुणांचा, सद्गुणांचा तुम्ही अंगीकार करा, म्हणजे ते गुण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळवून देईल. तर राग, द्वेष, काम, इच्छा या सर्व वाईट गोष्टी त्याग करून देवाच्या चरणाशी खऱ्या अर्थाने तुम्ही लीन आणि नम्र व्हा आणि स्वतःमध्ये असलेले सर्व काही दुर्गुण काढून सद्गुणांनी स्वतःला तुम्ही भरा. हे मोलाचा संदेश संत एकनाथ यांनी आपल्या भारुडातून लोकांना दिलेला आहे. सर्वप्रथम मी हे भारूड वाचणार आहे, सर्वांनी ऐकायचं आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुणी, मनुष्य इंगळी अति दारुणी, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, ह्या विंचवाला उतारा, या विंचवाला उतारा, तमो गुण मागे सारा, सद्गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दन. अतिशय छान, सुंदर आणि आपल्याला घेण्यासारखं हा हे भारूड आहे. सर्वप्रथम आपण या भारुडाचं पहिली ओळी बघूयात. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तर घाम अंगासी आला. आपण बघितलेलं आहे विंचू म्हणजे काम आणि क्रोध, जे मानवाच्या जीवनामध्ये अतिशय वाईट गोष्टी आहेत. आपण बघतोय आजकालच्या जगामध्ये, समाजामध्ये सगळे लोक वासनेने, वाईट विचारांनी, राग, द्वेष, संताप यांनी भरलेले आहे. तर हा वाईट गोष्टींचा विंचू आपल्याला चावलेला आहे. आणि खरंच ज्यावेळेस विंचू चावतो त्यावेळेस आपली अवस्था किती वाईट होते. विंचाचं विष जसं अंगामध्ये चढतं तसं तसं आपल्याला घाम फुटतो, आपल्याला तितका त्रास होतो. तसंच या विंचवाची उपमा त्यांनी काम आणि क्रोध याला दिलेली आहे की हे काम आणि क्रोध शरीरामध्ये भिनत चालतात, चढत चालतात आणि त्याचे विपरीत आणि वाईट असे परिणाम आपल्याला दिसून येतात. की हा जो काही विंचू आहे काम आणि द्वेषाचा, क्रोधाचा, हा जणू काही आपल्याला विंचवासारखा दंश करून आपले जीवन दूषित करतो, आपले जीवन तो उद्ध्वस्त करतो, दूषित करतो. असं आपले कवी संत एकनाथ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की अशा प्रकारे विंचू जसा चावल्यावर आपल्या जीवनात कार्य करतो, त्याचप्रमाणे हे काम आणि क्रोध आपल्याला आपल्या जीवनात वाईट कार्य करतात. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. आणि विंचू चावल्यावर जशी आपण व्याकुळ होतो, त्रासून जातो, असह्य वेदना आपल्याला होतात, तशाच वेदना या क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवनात होतात. अविचाराने सुद्धा मानवी जीवन सगळं उद्ध्वस्त होतं. या विंचवाच्या दंशाप्रमाणेच मानवी जीवन हे उद्ध्वस्त
झालेलं दुःखी आणि त्रासलेलं दिसतं. पुढे आहे मनुष्य इंगळी अति दारुणी, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या मनुष्यरूपी जीवनाला जणू काय क्रोध आणि काम ह्या विंचवाने दंश मारलेला आहे आणि पूर्ण जीवन वेदनांनी भरलेलं आहे, त्रासाने भरलेलं आहे. पूर्ण जीवन वेदनांनी दारून गेलेलं आहे. आणि या असह्य वेदना हे काम आणि क्रोधाच्या बेभानपणामुळे झाल्यामुळे जीवन अतिशय त्रयस्नयी झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. तर ह्या काम आणि क्रोध खरोखर माणसाच्या जीवनात असतील तर माणूस जीवनामध्ये कधी सक्सेस होऊ शकत नाही, जीवनामध्ये तो कधी सुखी राहू शकत नाही. जीवन त्याच्या मनामध्ये जे असतं त्या इच्छा कधी पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी शांत असणे अतिशय गरजेचं आहे. समजून घेण्यासाठी समजदारपणा किंवा समजूतदार वृत्ती असणं गरजेचं आहे. आणि हे सर्व परमेश्वराच्या सानिध्यात असल्यावरच होऊ शकतं. आपण जर देवापासून दूर असू तर ह्या सर्व काही गोष्टी आपल्या जीवनात चांगुलपणा कधी नसणार आहे. तर काम आणि क्रोध सारख्या विंचवाचा दंश आपल्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. तर संत एकनाथ सांगतात की तुम्ही देवाच्या चरणी लीन व्हा, त्याच्यामधून चांगले सद्गुण घ्या आणि काम आणि क्रोध ह्या विंचवाला आपल्या जीवनातून तुम्ही नाहीशी करा. त्यांनी विंचवाची उपमा जीवनातल्या ह्या वाईट गोष्टींना दिलेली आहे. कारण विंचू हा सगळ्यात विषारी दंश करणारा एक प्रकारचा प्राणी आहे की त्याच्या दंशाने आपण बेभान होतो, बेशुद्ध होतो. त्याचं विष जसं जसं चढतं पूर्ण शरीरभर आग होते. इंगळ चावल्याचं त्याचं दंशामुळे शरीर हे अतिशय घामाने गच्च होऊन आपल्या जीवावर अतिशय एक प्रकारचा वाईट प्रसंग विंचू चावल्यामुळे होतो. तर हे विंचवाचं जे आहे त्याची उपमा, त्याची तुलना जीवनातील भयान गोष्टी म्हणजे काम आणि क्रोध यांच्याशी केलेला आहे. कारण की आपल्या जीवनात असलेला काम म्हणजे वाईट वासना, इच्छा आणि क्रोध, राग, संताप या सर्व गोष्टी जीवनात असल्या तर आपलं जीवन उद्ध्वस्त होतं, जसं विंचू चावल्यावर माणसाचं होतं. त्यामुळे ह्या दोघांची तुलना संत एकनाथांनी या भारुडामध्ये अतिशय छान आणि सुंदर रीतीने केलेली आहे. तर आपण आपल्या जीवनात काम, क्रोध, राग, द्वेष याला स्थान द्यायला नको आहे. आपल्या जीवनातून हे सर्व वाईट गोष्टी काढून चांगुलपणा आत्मसात करणं, चांगुलपणा आपल्या जीवनात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पुढील कडव्याकडे आपण जाऊया. पुढील कडवे आहे, ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मार्गे सारा, सद्गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरा झरा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. हा जो विंचू आहे याला तुम्ही उतारा. त्याला विंचवाला उतारायची गरज असते. असं म्हणतात की विंचू उतरवण्यासाठी काही मंत्र असतात, तरच तो विंचू उतरतो. तर हा विंचू आपण आपल्या शरीरातून उतरवणं गरजेचं आहे. पण हा विंचू कशाने उतरेल तर आपण देवाच्या सद्गुणांच्या आश्रय घेतला, आपण त्याच्याकडे गेलो तरच हा विंचू उतरू शकतो. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून अंगारे दुपारे लावून आपण अंधश्रद्धेला वाव देतो. ह्या सर्व गोष्टींकडे आपण न ओढवले जाता आपण चांगल्या गुणांचा अंगीकार केला पाहिजे. अंगारा न लावता चांगल्या सद्गुणांचा अंगीकार करणं अतिशय गरजेचं आहे. सद्गुण आपण स्वतःला लावून घेणं चांगली गोष्ट आहे. म्हणजेच आपण अंधश्रद्धेचा नाही तर सद्गुणांचा आपण अंगीकार केला पाहिजे. तर चांगल्या गुणांमुळे, चांगल्या तत्वांमुळे हा विंचू जो आहे चढलेला जीवनामध्ये काम आणि क्रोधाचा, तो आपोआप झरझरा खाली उतरेल. जसं की विंचवाचं विष उतरायला औषधी, झाडपालाच्या औषधी, आयुर्वेदिक किंवा काही मंत्रांचा वापर होतो, त्याचप्रमाणे या सद्गुणांचाही आपल्या जीवनात प्रवेश होण्यासाठी, काम आणि क्रोधाचा जो विंचू आहे तो उतरवण्यासाठी आपल्याला परमेश्वर चरणी लीन होणं गरजेचं आहे आणि सद्गुणांमध्ये स्वतःची वाढ करणं गरजेचं आहे की त्यामुळे काम आणि क्रोध यासारखे वाईट विंचू जो आहे तो आपल्या शरीरातून झरझरा उतरेल, असे आपल्याला संत एकनाथ या भारुडामधून सांगू इच्छितात. पुढील शेवटला आहे कडवं, सत्व उतारा देऊनी, अवघा सारीला तमोगुण,
किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दन. आणि सत्वाचा चांगला सद्गुणांचा जर उतारा दिला तर हा काम क्रोधाचा विंचू सुद्धा आपल्या शरीरातून झरझरा उतरू शकेल. आणि काही जरी जीवनामध्ये थोड्याफार दुर्गुण असतील, वाईट गुण असतील, ते सुद्धा शांत होतील, ते सुद्धा निघून जातील जर आपण देवाच्या किंवा देवाच्या समर्पणात येऊ, त्याच्या सान्निध्यात येऊ. तर हे सर्व वाईट गोष्टी जाऊन आपलं जीवन हे अतिशय शांत, सुंदर आणि देवाच्या समागमात सान्निध्यात होईल, असं या भारुडामध्ये संत एकनाथ आपल्याला सांगत आहेत. तर या भारुडातून आपण खूप चांगल्या गोष्टी शिकलेलो आहोत की खरोखर आपल्या रोजच्या जीवनावर आधारितच हे भारूड संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. तर आपण या भारुडामध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे की खरोखर आपण ह्या जगाच्या राहारोटीमध्ये वाईट गोष्टीमध्ये गुरफटलेलो आहोत का? काम, क्रोध, वाईट वासना, वाईट इच्छा हे सर्वांमध्ये अडकलेलो आहोत का? खरोखर आजकालच्या ह्या टेक्निकल युगामध्ये तरुण मुलं मुली, शाळेत जाणारे मुलं मुली वाईट गोष्टींच्या, कामवासनेच्या मागे लागलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा नाश होत आहे. तर आपण ह्या सर्व गोष्टींचे आत्मपरीक्षण करून आपण आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टींना थारा द्यायला नको आहे. तर आपण चांगल्या गुणांना आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि जर आपण ह्या चांगल्या गोष्टी खरोखर आत्मसात केल्या तर आपल्या जीवनामध्ये ह्या वाईट गोष्टींना कधीही स्थान मिळणार नाही आणि आपलं जीवन देवाच्या, परमेश्वराच्या सहवासात, सद्गुणामध्ये नक्कीच रममाण होईल. आणि खरोखर आपण अंधश्रद्धेच्या नाही तर सद्गुणांचा अंगीकार करून चांगल्या गोष्टींच्या मागे आपण नक्कीच राहणार आहोत. असं अतिशय छान आणि सुंदर असं उदाहरण, संदेश या भारुडामध्ये आपले संत एकनाथ महाराज यांनी केलेलं आहे की खरोखर आपलं जे जीवन आहे ते खरोखर आनंदी आणि सुखी राहण्यासाठी परमेश्वर सान्निध्य हे अतिशय महत्त्व आहे. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडामध्ये अंधश्रद्धेवर एक प्रकारचे कोडे ओढलेले आहेत. इथे सुद्धा अंगारे धुपारे, अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार केलेला आहे, जे समाजात आताही चालू आहे. तर तुम्ही हे खोटे भोंदू अंगारे लावण्यापेक्षा चांगल्या गुणांचा अंगीकार करा, सद्गुणांचा अंगीकार करा. तर तो सत्व गुणांचा अंगीकार केल्यामुळे ते सत्व गुण तुम्ही अंगाऱ्यासारखे आपल्याला अंगाला लावा, म्हणजे चांगले गुण तुमच्यामध्ये येतील, असा त्यांनी इथे आपल्याला संदेश दिलेला आहे. मग असा चांगला सात्विक अंगारा लावल्यानंतर दुर्गुण आणि निघून जातील आणि सद्गुणांचा आपल्यामध्ये विकास होईल. आपल्यामधले सगळे दुर्गुण निघून जातील आणि आपल्याला समाधान लाभेल, असा मोलाचा संदेश एकनाथ महाराजांनी ह्या भारुडामध्ये आपल्याला दिलेला. तर हे भारूड मी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवते, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मन नागा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळाची. ह्या विंचवाला उतारा, तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमो गुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दन. अशा प्रकारे भारुडकाराने म्हणजे संत एकनाथ महाराजांनी अतिशय छान आणि सुंदर असे उदाहरण आणि खरोखर जीवनाला लागू असणाऱ्या गोष्टी या भारुडात दिलेल्या आहेत. की खरोखर हा विंचू जर चावला तर आपलं जीवन उद्ध्वस्त होतं. ज्यांच्या जीवनात पाप आहे, काम क्रोध वासना आहेत, वाईट इच्छा आहे, त्यांचं जीवन कधीही स्थिर नसतं. त्यांचं जीवन हे
वाईट गोष्टींनी भरलेलं असतं, अस्थिर असतं आणि जीवनात ते कधीही सक्सेस किंवा यश त्यांच्या जीवनात कधीही नसतं. हे या कवितांच्या भारुडांच्या ओळीतून आपल्याला समजलेलं आहे. हे जे भारूड आहे हे तुम्ही घरी व्यवस्थित 1-2 वेळेस वाचायचं आहे. या भारुडाचे प्रस्तावना तुम्ही समजून घ्यायची आहे आणि हे जे भारूड आहे हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मराठीच्या अतिशय व्यवस्थित सुंदर अशा अक्षरात लिहून काढायचं आहे आणि त्यामुळे तुमचं वाचन आणि लेखन ह्या दोन्ही गोष्टी सुधारतील आणि फायनल एक्झामसाठी तुम्हाला लेखनाचा एक प्रकारचा सराव होईल. हे भारूड जे आहे ते रसग्रहणासाठी पण तुम्हाला येऊ शकतं. तर तुम्ही हे अतिशय व्यवस्थित वाचायचं आहे, स्पष्टीकरण ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये हे भारूड चांगल्या अक्षरात लिहायचं आहे. या भारुडावरची जी कृती आहे स्वाध्याय कृती ती आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. स्वाध्याय कृतीतले प्रश्न जे आहे ते क्रमवार आपण पुढील भागामध्ये अभ्यासून पुन्हा एकदा ह्या भारुडाचं सराव किंवा रिव्हिजन आपल्याला होईल. तर मी अपेक्षा करते जे काही मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. आता फक्त तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये हे चांगल्या अक्षरात लिहून घ्या आणि तुमची मराठीची वही तुम्ही लिखाणासहित व्यवस्थित मेंटेन करून ठेवा. तर स्वाध्याय कृतीसाठी पुढील भागामध्ये आपण परत भेटणार आहोत. धन्यवाद.